नमस्कार. हा व्हिडिओ पूर्ण ऐका, ध्यान देऊन ऐकायचा. सगळ्यांनी मराठी लोकांनी जरूर ऐकायचा आणि एकमेकाला शेअर करायचा. मराठी हा जो विषय आहे ना, हा कायदा जवळजवळ 20 वर्षापासून बनवण्याचं काम चालू आहे. हे केंद्रीय मोटर कायद्यात आहे, महाराष्ट्र मोटर कायद्यात आहे. परंतु म्हणजे प्रत्येक राज्याला अधिकार आहेत आणि राज्यानं हे कायदे पाळले पाहिजेत. आणि रिक्षा टॅक्सीसाठी मराठी भाषेचं ज्ञान हे लागतंच, बिल्ला देताना लागतं, कायद्यातच आहे. आणि हा का कायदा आहे? 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला, पोलीस रिपोर्ट, की हे स्थानिकांच्यासाठी 5 वर्षासाठी परमिट दिलं जातं. किती? 5 वर्षासाठी. आणि त्याला नोकरी कामधंदा लागेपर्यंतच हे परमिट असतं. हे लक्षात ठेवायचं. कायदाच हा आहे. आणि स्थानिकांनी शिक्षण झालं, 10वी झाली, 12वी झाली, नोकरी नाही, तर त्याचा दुसरी पुढं नोकरी लागेपर्यंत, तो स्थिर होईपर्यंत त्यानं रिक्षाचा टॅक्सी चालवून सेवा करावी आणि आपला उदरनिर्वाह करावा. त्याच्यासाठी हे कायदे आहेत. आणि त्याला भाषेचं नाव, भौगोलिक परिस्थिती ही माहितीच लागते. वाटेल ते बोलतात हे लोक. आणि हिचं घाण केलेली आहे महाराष्ट्राच्या RTO अधिकाऱ्यांनी. त्यांच्या पापाचं फळ हे मराठी लोकांना भोगायला लागतं आहे. हे अधिकारी सस्पेंड झाले तरी चालतील. ह्या परमिटसाठी SIT बसलेली आहे. हे बी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि मराठी भाषा ही आलीच पाहिजे. परमिट कॅन्सल करा, लायसन ब्लॉक करा. ते ऑनलाईनला बी उड्या मारणारे आहेत ना, ओला कोला करणारे. लायसन ब्लॉक झालं की ओला कोलाची लाईन तुटते. मीटरनंच व्यवसाय करायचा असतो, मीटरनं. त्यासाठी मीटर बसवले असतात. मग इथं जादा भाडे मागणारे आहेत. स्थानिकांचाच हा व्यवसाय आहे. स्थानिकांनाच परमिट दिली जातात. आणि इथं झोल करून ह्या परमिटचा काळा बाजार चालवला आहे. महाराष्ट्रातील सगळ्या, हा कायदा महाराष्ट्रासाठी असतो. तो काय मुंबईपुरता, ठाण्यापुरता, पुण्यापुरता नाही. महाराष्ट्रातील सर्व RTOना आदेश आलेले आहेत. प्रत्येकाची तपासणी झाली पाहिजे आणि त्याला नोटीस मिळालीच पाहिजे. हा व्यवसाय स्थानिकांचा आहे. कामधंदा नोकरी लागेपर्यंत त्यानं करायचं काय? म्हणून हे कायदे आहेत. प्रत्येक राज्यानं पाळावं. UP सरकारनं बी पाळावा तो कायदा. मराठी भाषेचं ज्ञान हवंच आहे. आणि आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या ह्या 20 वर्षात सर्व मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिलेला आहे. आणि ह्या कायद्याला रूप देण्याचं काम हे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक करत आहेत. हेही लक्षात ठेवा. खरं वास्तविक हा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. शासनानं ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी नोटिफिकेशन काढावं आणि येणाऱ्या सदनात मान्यता द्यावी त्याला. विषय संपला तिथं. ज्याला चालवायचे असतील ते चालतील, नाहीतर कायद्यानुसार ते आपल्या राज्यात